नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नातेसंबंधावर काही एक्झाम्पल। नातेसंबंध किंवा याला आपण रक्तसंबंध किंवा याला ब्लड रिलेशन असं सुद्धा इंग्लिश मध्ये म्हटलं जातं। तर बघा, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे प्रश्न खूप उपयोगी पडणार आहेत। तर बघा, लहान मुलांच्या सुद्धा काही परीक्षा असतात, मग त्यामध्ये स्कॉलरशिप असू दे, मग मंथनच्या परीक्षा असू देत किंवा कोणतीही प्रज्ञाशोध वगैरे परीक्षा असू दे किंवा वेदची असू दे, तर या प्रत्येक परीक्षेमध्ये लहान मुलांना सुद्धा हे प्रश्न असतात। आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यामध्ये सुद्धा हे असे प्रश्न असतात। तर सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे। तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की याची आन्सर कशी लिहायची असतात। चला तर मग, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला हे नातेसंबंध यावरचे प्रश्न जर तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्हाला अगोदर आपल्या नात्यांची माहिती पाहिजे। आता जर तुम्ही हे सर्व प्रश्न मी घेतलेले आहेत, तर हे प्रश्न तिथे तुम्ही स्वतः आहात आणि स्वतः तुम्ही तिथं आहात आणि जर आपले कोण पाहुणे वगैरे असतील तर त्यांना तुम्ही ही नावं वगैरे दिली तर तिथे तुमचे आन्सर पटकन तुम्ही काढू शकता। म्हणजे स्वतः आपण ती व्यक्ती आहोत असं समजून जर तुम्ही त्याचं उत्तर काढलं तर तुम्हाला त्याचं उत्तर परफेक्ट मिळणार आहे। किंवा तुम्हाला आणखीन एक सोपी ट्रिक पण मी सांगणार आहे की तिथं काय यूज करायचं आहे, तर ते तुम्हाला एकदम पटकन समजणार आहे। पण तुम्हाला अगोदर नाती माहिती पाहिजेत, बरोबर। आता जर आपल्या पप्पांच्या भावाला काय म्हणायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही उत्तर काढू शकाल का? जर आपल्या मम्मीच्या बहिणीला काय म्हणायचं असेल, पप्पांच्या बहिणीला काय म्हणायचं असेल, हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचं आन्सर तुम्ही पटकन काढू शकणार नाही। मग तुम्हाला ही जी नाती आहेत ती नाती अगोदर शिकायला पाहिजेत, ही नाती अगोदर माहित पाहिजेत आणि मगच तुम्ही तुमचे आन्सर पटकन काढू शकता। तर बघा, आपण आपल्या आईच्या आईला किंवा पप्पांच्या आईला आपण आजी म्हणतो, आपण आपल्या आईच्या वडिलांना, पप्पांच्या वडिलांना आपण आजोबा म्हणतो, आईच्या बहिणीला आपण मावशी म्हणतो, त्याचप्रमाणे आईच्या भावाला आपण मामा म्हणतो आणि त्या मामाच्या बायकोला आपण मामी म्हणतो। त्याचप्रमाणे बघा, जर आपल्या पप्पांचे भाऊ असतील तर त्याला तुम्ही काका असं म्हणता, कोण अंकल म्हणत असेल त्याला आपण काका म्हणतो, तर त्यांच्या सुद्धा बायकोला आपण काय म्हणतो की काकी असं म्हणतो। तर ही सर्व नाती आपल्याला माहित पाहिजेत मित्रांनो। तर बघा, जर पप्पांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो, बरोबर, मग हे सर्व नाती जर आपल्याला माहित असतील तर आपण आन्सर पटकन काढू शकतो। तर बघा, जर आता प्रश्नामध्ये तुम्हाला काही कळत नसेल, आता जर इथं आपण थोडी सिम्बॉल, आपण काहीतरी सिम्बॉल आपण ठेवूया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल। आता बघा, जर बहीण भाऊ दिली असेल, जर उदाहरणामध्ये बहीण भाऊ जर दिलं असेल तर यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये बरोबर हे बरोबर चिन्ह यूज करायचं। बहीण भाऊ असतील तर बरोबर चिन्ह यूज करायचं, बरोबर। आता जर भाऊ भाऊ असतील, जर भाऊ भाऊ असतील तर एकच चिन्ह द्या, बरोबर। भाऊ भाऊ असतील तर एकच चिन्ह द्या। जर वडील आणि मुलगा असेल तर वडील वरती लिहायचं, मुलगा खाली लिहायचं, वडील वरती लिहायचं, मुलगा खाली लिहायचं। आता जर आई आणि मुलगी असेल किंवा जर मुलगा असेल, इथे आपण मुलगी धरूया, किंवा जर मुलगा असेल तरी सुद्धा काय करायचं, आईला वरती मुलग्याला खाली, हे चिन्ह लक्षात ठेवा। आता वडिलांचे पण जर वडील असतील तर ते वरती येतील, बरोबर। आईची पण जर आई असेल किंवा आईचे वडील असतील तर ती वरती येईल। या वडिलांची आई असू द्या किंवा वडील असू दे, जर जर पिढी जर मागची असेल तर वर जायचं, बरोबर, वर जायचं। आणि जर पिढी म्हणजे मुलगा मुलगी जर असेल तर खाली खाली यायचं। ही सिम्बॉल फक्त लक्षात ठेवा। आईची आई असू दे, आईचे वडील असतील ते वरती जातील, बरोबर। आता जर बहीण भाऊ असतील तर चिन्ह हे द्यायचं, भाऊ भाऊ असेल तर चिन्ह हे द्यायचं, बरोबर। जर वडिलांचा भाऊ असेल, जर वडिलांचा भाऊ असेल तर तो यांच्या बरोबरीने येईल, तर तो यांच्या बरोबरीने येईल, बरोबर। आता जर पती पत्नी असतील, पती आणि पत्नी असतील तर त्यांना सुद्धा आपण बरोबर चिन्ह द्यायचं आहे, हे बरोबर चिन्ह त्यांना द्यायचं आहे। पती पत्नीला बरोबर चिन्ह द्यायचं। बहीण भाऊ असतील तर बरोबर चिन्ह द्या, भाऊ भाऊ असतील तर एकच लाईन द्या। जर वडील असतील आणि मुलगा असतील तर वडील वरती मुलगा खाली, ही चिन्ह लक्षात ठेवा फक्त। म्हणजे याच्यावर सगळं डिपेंड आहे, वडिलांचा भाऊ किंवा वडिलांची बहीण ती यांच्या बरोबरच असेल, किंवा
जर आईची बहीण आणि आईचा भाऊ ती आईच्या बरोबरच असेल. हे लक्षात ठेवा. आपण इथे एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला हे सगळं समजणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि जर मेल असेल म्हणजे जर पुरुष असेल मेल साठी काय करायचं प्लस चिन्ह, जर फिमेल असेल जर एखादी स्त्री असेल स्त्रीसाठी मायनस चिन्ह द्यायचं आहे. तर बघा इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे की ए बी चा मुलगा, बरोबर, ए बी चा मुलगा, बी सी ची पत्नी आहे, सी डी चा एकुलता एक मुलगा आहे, डी च्या पत्नीचे काही दिवसापूर्वी निधन झाले तर डी चे एशी नाते काय. असा प्रश्न आहे. खूप कन्फ्युज असतं मित्रांनो, खूप प्रश्न अवघड लेवलचे असतात या नातेसंबंधावर. तर आपण जी अवघड प्रश्न आहेत तीच आता आपण सोपी करून लिहिणार आहोत. तेही याप्रमाणे ही सिम्बॉल वापरून आपण काय करणार आहोत एकदम सोप्या प्रकारे लिहिणार आहोत. जर तुम्हाला सिम्बॉल समजले नसतील तर तुम्ही इथं प्रत्यक्ष तुम्ही स्वतः आहात आणि हे जे नावं दिलेले आहेत हे बी सी डी हे तुम्ही तुमच्या घरच्यांना सुद्धा नावं देऊ शकता आणि तुम्ही त्या प्रकारे सुद्धा आन्सर काढू शकता. आता काय सांगितलंय, ए हा बी चा मुलगा आहे. बघा हा जो ए आहे ना ए तो या बी चा मुलगा आहे, बरोबर. मी काय सांगितलं, वडील असतील तर ते वरती जातील. हा मुलगा आहे ना ए, मग हा खाली आला. हा ए जो आहे तो या बी चा मुलगा आहे म्हणजे बी या ए चे वडील आहेत. त्याचप्रमाणे बी सी ची पत्नी आहे. ही बी जी आहे ना ही या सी ची पत्नी आहे. बी कोण आहे, सी ची पत्नी आहे म्हणजे हे दोघे नवरा बायको असतील. इथं बरोबर चिन्ह आपण दिलेलं आहे. ही जी बी आहे ती या सी ची पत्नी आहे म्हणजेच ही बी जी आहे ती स्त्री आहे आणि हा जो सी आहे तो कोण आहे, तो हा एक जेंट्स आहे. त्यामुळे इथं आपण प्लस चिन्ह दिलं, इथं आपण मायनस चिन्ह दिलं, बरोबर. आता पुढे जाऊन बघा, सी डी चा एकुलता एक मुलगा आहे. हा जो सी आहे ना तो या डी चा, आपण हे तोपर्यंत जरा पुसूया, या डी चा एकुलता एक मुलगा आहे. हा जो सी आहे ना या डी चा एकुलता एक मुलगा आहे. आपण काय करूया, ही लाईन तात्पुरती पुसून टाकूया. बघा जर तुम्ही याप्रमाणे केलं तर तुम्हाला पटकन समजणार आहे. बघा हा जो सी आहे हा डी चा कोण आहे, डी चा मुलगा आहे म्हणजे सी चे वडील कोण, हे डी असतील, बरोबर. सी चे वडील डी हे त्याचे वडील आहेत. आता बघा डी च्या पत्नीचे, याच्या पत्नीचे काही दिवसापूर्वी निधन झालेले आहे, बरोबर. याच्या पत्नीचे काही दिवसापूर्वी म्हणजे याची पत्नी नाहीये म्हणजे हा कोण आहे, हा याचा वडील आहे. आणि या बी चा हा सासरा असेल, या बी चा हा सासरा असेल, मग याच्या पत्नीचं निधन झालंय. तर आपल्याला काय विचारलं होतं प्रश्नात, इथं आपण पुसून टाकलेलं आहे. काय विचारलं होतं, या डी च ए शी नातं काय असणार आहे बरं, या डी च या ए शी काय नातं असेल. बघा हे दोघं तर नवरा बायको आहेत, यांचा हा मुलगा आहे, बरोबर. या दोघांचा हा ए मुलगा आहे आणि सी चे वडील डी आहेत म्हणजेच या डी च या ए शी काय नातं आहे. ए च डी शी विचारलेलं नाहीये, डी च ए शी विचारलंय म्हणजेच हा जो डी आहे तो या ए चा आजोबा असेल आणि हा जो ए आहे तो डी चा नातू असेल म्हणजे या डी च ए शी या आजोबाचं नातं आहे. हा कोण आहे तर याचा आजोबा आहे. हा जो डी आहे तो ए चा आजोबा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, जर तुम्ही या सिम्बॉल प्रमाणे केलं तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. तुम्ही हे नोट डाऊन करा किंवा त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता आणि मग याच्यामध्ये नातेसंबंधावर कोणतंही एक्झाम्पल असू दे तुम्ही एका सेकंदामध्ये याचं उत्तर लिहून काढाल. तर बघा याचं उत्तर आपण काढलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, एक्स ची आई वाय ची बहीण आहे, वाय ची एक मुलगी झेड आहे, एक्स चे वाय शी नाते काय. तर असा प्रश्न आहे मित्रांनो. बघा काय सांगितलेलं आहे, एक्स ची आई, बघा ही एक्स आहे, बरोबर. एक्स ची आई, इथं आई असणार आहे. एक्स ची आई ही वाय ची बहीण आहे. बहीणसाठी आपण काय सांगितलंय, बहीणसाठी बहीण भाऊसाठी बरोबर चिन्ह केलंय. तर बहीण असेल तर आपण एकच चिन्ह देऊया म्हणजे वाय ह्याची कोण असणार आहे, बहीण असणार आहे. बघा एक्स ची जी आई आहे
ती Y ची कोण आहे, बहीण आहे. बरोबर. पण ही एक पुरुष आहे का स्त्री आहे हे सांगितलेलं नाही आपल्याला. बघा, जर पुरुष असेल तर हिचा मामा लागेल, आणि जर ही स्त्री असेल तर हिची मावशी लागेल. बरोबर. दोघी जर बहिणी बहिणी असतील तर हिची मावशी लागेल, आणि जर बहीण भाऊ असेल तर हिचा मामा लागेल. बरोबर. पण इथं काय सांगितलेलं नाही आपल्याला, प्लस मायनस आपण काही देऊ शकत नाही, आपल्याला काय सांगितलेलं नाहीये. ही आई आहे, इथं आपण मायनस देऊया. आणि जे एक्स आहे एक्स ते पण काय सांगितलेलं नाही आपल्याला, फक्त एवढं सांगितलंय एक्स ची आई वाय ची बहीण आहे, वाय ची एक मुलगी झेड आहे. या वाय ची एक मुलगी म्हणल्यावर खाली येणार तर झेड आहे. बरोबर. वाय ची एक मुलगी झेड आहे. बघा, त्यानंतर एक्स चे वाय शी नाते काय विचारले. या एक्स च या वाय शी काय नाते असेल बरं, तर हे विचारलंय. आता आपण ऑप्शन कडे जाऊया मित्रांनो. हे आपल्याला जेंट्स आहे का लेडीज आहे ते सांगितलेलं नाहीये. बघा, जर हा हिचा भाऊ असेल, बरोबर, तर हिचा मामा लागेल, आणि जर हिची बहीण असेल तर हिची मावशी लागेल. पण काय विचारलंय, एक्सचं वायशी नातं काय विचारलंय. आपण ऑप्शन मध्ये बघूया. इथं काका, भाची, मुलगा आणि वडील दिले. बघा, म्हणजे हा हिचा मामा असणार आहे, हा हिचा मामा असणार आहे, आणि ही हिची भाची असणार आहे. म्हणजे ही मुलगी आहे, मायनस चिन्ह देऊया, आणि इथं हा मामा असणार त्यामुळे प्लस चिन्ह देऊया आपण. तर बघा, हा वाय जो आहे तो या एक्सच्या आईचा भाऊ आहे. म्हणजेच आपण ऑप्शन अगोदर बघितला, भाची, म्हणजे हे जे एक्स आहे एक्सचे या वायशी भाचीचं नातं असणार आहे. बरोबर. म्हणजे हा एक्स या वायचा मामा आहे. हा जो वाय आहे तो एक्सचा मामा असणार आहे. म्हणजे एक्स ही वायची भाची असणार आहे. तर याचं आपण उत्तर काढलेलं आहे की उत्तर आलेलं आहे भाची. तर खूप प्रश्न अशा प्रकारचे असतात की आपल्याला तेही पटकन कळत नाहीत, त्यामुळे खूप विचारपूर्वक याचं आन्सर आपल्याला लिहावं लागतं. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. तर बघा, इथं आपण प्रश्न घेतलेला आहे. रमेशच्या भावाचे नाव महेश आहे. रमेश सखारामचा मुलगा आहे. राम हे सखारामचे वडील आहेत. तर महेशचे रामशी नाते काय. आता बघा, रमेशच्या भावाचे नाव महेश आहे. आता भाऊ भाऊ आहेत रमेश आणि महेश. हे बघा, इथं आपण आर लिहूया. बरोबर. एक चिन्ह देऊया फक्त, आणि महेशचं आपण ते यम काढूया. बरोबर. यम काढला आपण. आता पुढे काय दिलंय, रमेश सखारामचा मुलगा आहे. हा जो रमेश आहे ना, हा या सखारामचा मुलगा आहे. म्हणजे हे जे सखाराम आहेत ते कोण आहेत, रमेशचे वडील आहेत. बरोबर. हे सखाराम जे आहेत ते रमेशचे वडील आहेत. इथं आपण प्लस करूया, इथं आपण प्लस करूया, इथं आपण प्लस करूया. त्यानंतर बघा, राम हे सखारामचे वडील आहेत. बघा, म्हणजे या सखारामचे पण वडील आपल्याला सांगितलेत. याचे वडील वरती हे राम आहेत. राम कोण आहेत, या सखारामचे वडील आहेत. बघा, जर वडिलांचे वडील असतील तर ते वर वर जातील. आईची आई असू दे किंवा वडिलांचे वडील असू दे वर वर जातील, आणि त्यांची मुलं खाली खाली घ्यायची. बघा, सखारामचे वडील राम आहेत. बघा, पहिल्यापासून बघू. रमेश आणि महेश दोघे भाऊ भाऊ आहेत. रमेशचे वडील सखाराम आहेत आणि सखारामचे वडील राम आहेत. बरोबर. राम हे सखारामचे वडील आहेत. तर महेशचे रामशी नाते काय. आता ही जे महेश आहे त्या महेशचं या रामशी काय नातं असेल बरं. बघा, आता हे दोघे भाऊ भाऊ आहेत, हे यांचे वडील आहेत, म्हणजे हे यांच्या दोघांचे आजोबा असतील. बरोबर. प्रश्न काय विचारलाय, महेशचे रामशी नाते काय. हा जो महेश आहे या महेशचे रामशी नातं विचारलंय. रामचं नातं महेशशी असं विचारलेलं नाही आपल्याला. जर रामचं नातं महेशशी विचारलं असतं तर आपण आजोबा दिलं असतं, पण महेशचं नातं रामशी विचारलंय. हे दोघे भाऊ भाऊ आहेत, यांचे हे वडील आहेत आणि यांचे हे आजोबा आहेत. म्हणजे महेशचे रामशी नाते काय आहे, तर महेश हा रामचा नातू आहे. कोण आहे, नातू आहे. आणि राम हे महेशचे आजोबा आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 नातू हे आपलं उत्तर येणार आहे. बघा, तुम्ही या डायग्राम प्रमाणे लिहा, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर पटकन समजणार आहे. आणि हे जे तुम्हाला सांगितलंय मी, याप्रमाणे तुम्ही सिम्बॉल वापरा, म्हणजे तुम्हाला काहीही टेन्शन येणार नाही. आता आपण याचं शेवटचं एक्झाम्पल बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण प्रश्न घेतलेला आहे. एफ ए चा भाऊ आहे, सी ए ची मुलगी आहे,
के एफ ची बहीण आहे, जी सी चा भाऊ आहे, तर जी चा काका किंवा मामा कोण? बघा किती किचकट प्रश्न आहे हा, पण काही हरकत नाही, एकदम आपण सोप्या प्रकारे आपल्या सोप्या ट्रिकने आपण याचा आन्सर काढणार आहोत. तर बघा एफ हा ए चा भाऊ आहे, बरोबर. एफ हा कोण आहे? ए चा भाऊ आहे, म्हणजे हे दोघे भाऊ भाऊ असतील. सी ए ची मुलगी आहे, बघा आता या ए ची मुलगी कोण असणार आहे? सी असणार आहे. खाली घ्यायचं, म्हणजे सी चे वडील ए असणार आहेत आणि ए ची मुलगी सी असणार आहे. तर बघा के एफ ची बहीण आहे, या एफ ची बहीण कोण असणार आहे? बहिणीसाठी आपण बरोबर चिन्ह द्यायचं आहे, के असणार आहे, बरोबर. म्हणजेच हे दोघे भाऊ भाऊ असतील. ही सी जी आहे ती ए ची मुलगी आहे, मायनस चिन्ह देऊया आपण इथं. ही बहीण आहे, इथं पण मायनस चिन्ह देऊया आपण. हे दोघे भाऊ भाऊ, एफ ए चा भाऊ आहे, पण एफ नेमकं कोण आहे हे आपल्याला माहित नाहीये, हे आपण इथं प्लस चिन्ह देऊया. बघा एफ ची बहीण के आहे, म्हणजे हे तिघे बहीण भाऊ आहेत आणि या सी ची ही आत्या आहे, बरोबर. ए ची ही मुलगी म्हणजे ए ची ही बहीण आहे म्हटल्यानंतर सी ची ही आत्या असणार आहे, बरोबर. त्यानंतर बघा के एफ ची बहीण आहे, ते आपण लिहिलं. के ही एफ ची बहीण आहे, जी सी चा भाऊ आहे. सी चा भाऊ कोण आहे? जी, म्हणजे हा हिचा भाऊ आहे, प्लस चिन्ह देऊया. बघा हा जो सी आहे तो काय आहे? जी हा सी चा भाऊ आहे, म्हणजे हे दोघे बहीण भाऊ आहेत, हे दोघे बहीण भाऊ आहेत. सी ए ची मुलगी आहे, इथं आपण मायनस चिन्ह देऊया. बघा हे दोघे बहीण भाऊ आहेत. तर जी चा काका किंवा मामा कोण असं विचारलेलं आहे. आता बघा एफ आणि ए हे दोघे भाऊ भाऊ आहेत, बरोबर. आता मग हे दोघे बहीण भाऊ आहेत, मग जी चा काका कोण असेल? इथे मामा काय येणार नाही, पण काका कोण असेल? हा काका एफ असेल ना. हे दोघे भाऊ भाऊ आहेत, म्हणजे या दोघांचीही, या ए ची ही दोन्ही मुलं आहेत, ए ची ही दोन्ही मुलं आहेत, ए ची ही मुलगी आणि हा मुलगा आहे. तर हा एफ जो आहे तो जी चा काका असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 एफ हे याचं उत्तर असणार आहे. जी चा काका एफ असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या डायग्राम प्रमाणे जर तुम्ही आन्सर काढलं तर तुमचं उत्तर कुठेही चुकणार नाही. तर आता आपण शेवटचे एक्झाम्पल एक पाहणार आहोत. तर बघा हा आपला लास्ट क्वेश्चन असणार आहे. प्रश्न काय बघा आपला, जर ए बी ची आई आहे, सी ए चा मुलगा आहे, डी ई चा भाऊ आहे, ई बी ची मुलगी आहे, तर ई ची आजी कोण? तर बघा मित्रांनो जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामला येतात, तर त्यामुळे आपण खूप कन्फ्युज होऊन जातो. जर या सिम्बॉल प्रमाणे आपण जर आन्सर काढलं तर कितीही मोठा प्रश्न असू दे आणि कितीही तो किचकट प्रश्न असू दे, आपल्याला अजिबात अवघड वाटणार नाही. तर बघा आता इथं आपण याचे आन्सर काढणार आहोत. बघा ए बी ची आई आहे, बघा हे जे ए आहे ना ती या बी ची आई आहे, बी ची आई आहे म्हणून ती वरती जाईल. बघा बी ची आई कोण? ए, म्हणजे ए ही बी ची आई आहे, ती आपण वरती घेतली. त्यानंतर सी ए चा मुलगा आहे. आता ए चा मुलगा कोण आहे? सी आहे. बघा हा प्लस मध्ये देऊ आपण, म्हणजे ही दोन्ही मुलं ए ची असतील. अगोदर काय सांगितलं आपल्याला? ए बी ची आई आहे, म्हणजे ही बी ची आई आहे आणि याच ए चा हा सी सुद्धा मुलगा आहे, म्हणजे हे दोघांचं नातं काय असणार आहे? पण ही मुलगा का मुलगी ते आपल्याला सांगितलेलं नाहीये, त्यामुळे या ए चीच ही दोन्ही मुलं असतील, ती आपण इथं लिहिलेलं आहे. आता काय सांगितलं? डी ई चा भाऊ आहे. आता हे आपण नंतर घेऊया, इथं डी आणि बी इथं काय नाही आपल्याला, हे आपण नंतर घेऊया. खालचा प्रश्न वाचू. ई बी ची मुलगी आहे, बी ची मुलगी कोण आहे? तर ई असणार आहे, म्हणजेच ई ची आई बी असणार आहे, बरोबर. बघा ई बी ची मुलगी आहे, ही ई जी आहे त्या ई ची मुलगी आहे आणि इथे आपल्याला वरती काय सांगितलं होतं? डी ई चा भाऊ आहे, म्हणजे ई चा भाऊ कोण असणार आहे? तर डी असणार आहे. प्लस चिन्ह देऊया, म्हणजे हे दोघे बहीण भाऊ असतील, म्हणजे ई आणि डी या बी ची मुलं आहेत. बघा आपण काय काय केलं, ए बी ची आई आहे, ही ए बी ची आई आहे, बरोबर. त्यानंतर सी हा ए चा मुलगा आहे, हा जो सी आहे तो ए चा मुलगा आहे, म्हणजे ही दोन्ही या ए ची मुलं आहेत, बरोबर. त्यानंतर आपल्याला सांगितलं ई बी ची मुलगी आहे, ही ई जी आहे ती या बी ची मुलगी आहे आणि डी हा ई चा भाऊ आहे म्हणून सांगितलं.
हा जो डी आहे तो ईचा भाऊ आहे म्हणून सांगितलं. बघा म्हणजे ही ई जी आहे ती कोण आहे, मुलगी असणार आहे. म्हणून इथे आपण मायनस चिन्ह देऊया. बहीण भाऊ आहेत म्हणून आपल्या इथं बरोबर चिन्ह देऊया. ही दोघं बहीण भाऊ आहेत आणि बी ची ती मुलं आहेत. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर ई ची आजी कोण. किती सोपं जातं मित्रांनो, आपण याप्रमाणे काढलं तर. आता ई ची आजी कोण असणार आहे, ई ची आई बी असणार आहे, बी ची आई ए आहे म्हणून ए ची आजी कोण असेल, ई ची आजी कोण असेल तर ए असेल. बघा म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ही वरती आजी असणार आहे ई ची आजी ए म्हणजेच ही आजी असणार आहे. तर अशा प्रकारे बघा हे जे सिम्बॉल जर आपण वापरले तर काहीच आपल्याला अवघड जात नाही. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.